सातारा जिल्ह्यातील एका गावात 32 वर्षीय दत्ता सोलकर आपली पत्नी पिंकी दत्ता सोलकर सोबत राहत होता. दोघांचा संसार सुखाचा आणि शांततेत सुरू होता. दत्ताची 22 वर्षीय भाची स्वानंदी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काही दिवस त्यांच्या घरी राहण्यासाठी आली होती. घरात हसत खेळत वातावरण होते. दत्ता आणि पिंकी दोघेही स्वानंदीची काळजी घेत होते. त्या दिवसात परिसरात वारंवार वीज खंडित होत होती. एका रात्रीही अचानक वीज गेली. उकाडा प्रचंड असल्याने घरातील सर्वजण त्रस्त झाले होते. काही वेळाने पिंकी घरातील काही सामान आणण्यासाठी बाजारात गेली. घरात फक्त दत्ता आणि स्वानंदी एवढेच दोघे राहिले. वीज नसल्यामुळे घरात पूर्ण अंधार होता. दत्ता हॉलमध्ये गादी टाकून झोपला होता. स्वानंदीही जवळच दुसऱ्या गादीवर झोपली होती. उकाडा आणि अंधारामुळे तिला झोप लागत नव्हती. झोपेत असतानाच ती नकळत मामाच्या जवळ सरकली. तिने त्याचा हात स्वतःच्या अंगावर घेतला आणि पुन्हा झोपून गेली. दत्तालाही याची जाणीव नव्हती. तो गाढ झोपेत होता. काही वेळाने पिंकी बाजारातून परत आली. घरात अजूनही अंधार होता. मोबाईलच्या प्रकाशात ती हॉलमध्ये अल्बमी. तेव्हा तिच्या नजरेस जे दृश्य पडले त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली. स्वानंदी आणि दत्ता एकमेकांच्या अगदी जवळ झोपलेले दिसत होते. अंधारात आणि संतापाच्या भरात पिंकीने लगेच निष्कर्ष काढला की दोघांमध्ये काहीतरी चुकीचे सुरू आहे. त्या रात्री तिने कोणालाही काही विचारले नाही. मात्र तिच्या मनात संशयाचे विष खोलवर रुजले. दुसऱ्या दिवशीही दत्ता नेहमीप्रमाणे वागत होता, तर स्वानंदीही निष्पापपणे घरातील कामात मदत करत होती. पण पिंकीच्या मनात राग आणि अपमानाची भावना वाढतच गेली. काही दिवसांनी तिने एक भयंकर निर्णय घेतला. रात्रीच्या जेवणात तिने विष मिसळले. दत्ताने ते जेवण खाल्ले आणि काही वेळातच त्याची प्रकृती बिघडू लागली. तो तडफडू लागला. घरच्यांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलीस तपास सुरू झाला. चौकशी दरम्यान पिंकीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. मात्र पुढील तपासात धक्कादायक सत्य समोर आले. त्या रात्री दत्ता आणि स्वानंदी यांच्यामध्ये कोणतेही अनैतिक संबंध नव्हते. स्वानंदी झोपेत नकळत मामाच्या जवळ गेली होती. दत्ताला तर घडलेल्या प्रकाराची कल्पनाही नव्हती. हे सत्य समजताच पिंकीच्या पायाखालची जमीन सरकली. एका गैरसमजामुळे तिने आपल्या पतीचा जीव घेतला होता. संशयाच्या आगीत जळताना तिने सत्य जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नव्हता. या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले. एका क्षणाच्या गैरसमजाने आणि संवादाच्या अभावामुळे एक निष्पाप जीव गेला, तर अनेकांचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त झाले.